एकदम खमंग व दुप्पट फुलणाऱ्या या नाचणीच्या पापड्या उन्हामध्ये न जाता घरामध्येच बसून तयार करता येतात. या पापड्या तळल्यानंतर अगदी दुप्पट अशा फुलतात व चवीला सुद्धा एकदम खमंग अशा लागतात. नमस्कार, स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये. नाचणीच्या पापड्या तयार करण्यासाठी मी इथे 1 किलो नाचणी घेतलेली आहे. ती पाकडून साफ करून घेतली आहे. आता नाचणी आपल्याला रोळून घ्यायची आहे. रोळून म्हणजे नाचणीमध्ये काही काही एकदम बारीक खडे असतात, ते आपल्याला पटकन दिसत नाहीत. तर याप्रमाणे मी एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे व त्यामध्ये एक छोटीशी वाटी घेतलेली आहे. ही वाटी आपल्याला पाण्यामध्ये याप्रमाणे फिरवायची आहे व दुसऱ्या हाताने नाचणी टाकायची आहे. असं केल्यामुळे काय होतं माहिती आहे का, जी चांगली नाचणी आहे ती पाण्यामध्ये येते व नाचणीमधील जे काही बारीक खडे किंवा बारीक जी रेती आहे ती पूर्णपणे वाटीमध्ये तशीच राहते. यामुळे काय होतं, नाचणीमधील जे बारीक सारीक खडे आहेत ते पूर्णपणे वाटीमध्ये राहतात व आपली नाचणी छान अशी साफ होते. आता याचप्रमाणे आपण सर्व नाचणी रोळून घेऊया. आता इथे मी सर्व नाचणी याप्रमाणे रोळून घेतलेली आहे. वाटीमध्ये थोडीशी नाचणी आहे, ती आपल्याला याप्रमाणे थोडं थोडं पाणी घेऊन वाटी हलवत याप्रमाणे नाचणी खालील भांड्यामध्ये टाकायची आहे, जेणेकरून नाचणी हलकी होईल व ती भांड्यामध्ये जाईल व जी काही नाचणीमधील रेती आहे ती पूर्णपणे वाटीमध्ये तशीच राहील. आता इथे तुम्ही पाहू शकता, यातील पूर्ण नाचणी पाण्यामध्ये गेलेली आहे व आता ही जी खाली राहिलेली आहे ती पूर्णपणे बारीक रेती असते. एकदम बारीक असे खडे या नाचणीमध्ये राहिलेले असतात. आता यामध्ये थोडेसे नाचणीचे कण सुद्धा आहेत, ते आपण घ्यायचे नाही, कारण यामध्ये खूप सारे बारीक खडे आहेत, ते आपण फेकून देणार आहोत. आता आपल्याला ही नाचणी 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. इथे तुम्ही पाहू शकता, नाचणीचं पाणी एकदम काळसर असं दिसत आहे. आता हे पाणी काढून टाकून आपल्याला परत एकदा 2-3 वेळा ही नाचणी स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. आता हे पाणी काढल्यानंतर यामध्ये आपल्याला परत पाणी घालायचं आहे व ही नाचणी छान अशी चोळून चोळून 1-2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आता इथे मी नाचणी 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतली आहे. आता नाचणी आपल्याला भिजवून ठेवायची आहे. यामध्ये पाणी घालायचं आहे. पाणी भरपूर घाला. पूर्ण 1 दिवस ही नाचणी आपल्याला भिजत ठेवायची आहे. आता यावरती एक झाकण ठेवून ही नाचणी आपण भिजण्यासाठी ठेवून देऊ. तर इथे मी दिवसभर ही नाचणी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. तुम्ही पाहू शकता, या पाण्यावरती फेस आलेला आहे. आता हे पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. सकाळी मी ही नाचणी भिजत घातली होती. आता ही संध्याकाळची वेळ आहे. ही नाचणी छानपैकी भिजलेली आहे. आता यातील पाणी काढून टाकलेलं आहे व यामध्ये आपल्याला दुसरं पाणी घालायचं आहे व हलक्या हाताने चोळून ही नाचणी परत एकदा आपल्याला धुवून घ्यायची आहे. आता इथे मी नाचणीतील पाणी पूर्णपणे काढून घेतलेलं आहे. आता इथे एक मी सुती कापड घेतलेलं आहे. आता ही भिजवलेली नाचणी आपल्याला या सुती कापडावरती टाकायची आहे. आता ही भिजवलेली नाचणी आपल्याला या सुती कापडामध्ये बांधून घ्यायची आहे व या कापडामध्ये बांधलेली ही नाचणी आपल्याला रात्रभर अशीच ठेवून द्यायची आहे. आता ही सुती कापडामध्ये बांधलेली नाचणी मी एखाद्या भांड्यामध्ये ठेवणार आहे व त्याचं झाकण बंद करून ही रात्रभर अशीच ठेवून देणार आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी ही नाचणी मी सुकवण्यासाठी काढलेली आहे. इथे तुम्ही पाहू शकता, ही नाचणी आपल्याला सुकवून घ्यायची आहे. तुम्ही घरामध्ये फॅनच्या हवेला सुकवली तरी सुद्धा चालेल. इथे मी गॅलरीमध्ये नाचणी टाकलेली आहे. आता आपल्याला ही छानपैकी सुकवून घ्यायची आहे. 2-3 तासानंतर तुम्ही पाहू शकता, नाचणी छानपैकी सुकलेली आहे. आता ही नाचणी आपण भांड्यामध्ये काढून घेऊ व ही नाचणी आपल्याला गिरणीवरती छान बारीक अशी दळून आणायची आहे. आता इथे मी ही नाचणी दळून आणलेली आहे. तुम्ही पाहू शकता, याचं छान बारीक असं पीठ तयार केलेलं आहे. आता आपण याचे पापड तयार करण्यासाठी घेऊया. त्या अगोदर आपल्याला हे नाचणीचं पीठ मोजून घ्यायचं आहे, कारण पापड तयार करण्यासाठी पिठाचं व पाण्याचं प्रमाण योग्य आलं पाहिजे. त्यामुळे आपल्याला इथे हे नाचणीचं पीठ मोजून घ्यायचं आहे. आता इथे मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये एक छोटं भांडं घेतलेलं आहे. आता अगदी हलक्या हाताने या भांड्यामध्ये आपल्याला नाचणीचं पीठ भरायचं आहे व हे नाचणीचं पीठ आपल्याला मोजून घ्यायचं आहे. इथे एक भांडं नाचणीचं पीठ झालेलं आहे. आता इथे मी दुसरं भांडं भरत आहे. पापड करण्यासाठी तुम्ही पीठ हे व्यवस्थित मोजून घ्या. दाबून पीठ भरायचं नाही, अगदी हलक्या हाताने पीठ भरायचं आहे. 2 भांडी पीठ इथे झालेलं आहे व वरती पाव भांडं हे नाचणीचं पीठ झालेलं आहे. आता हे पीठ आपण परत दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया. आता इथे माझं 2.25 भांडे हे नाचणीचं पीठ भरलेलं आहे. आता हे मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते.
आता पीठ शिजवण्यासाठी आपल्याला पाणी ठेवायचं आहे. ज्या भांड्याने आपण पीठ मोजलं होतं त्या भांड्याने पाणी घ्यायचं आहे. इथे मी 2 भांडी पाणी टाकलेलं आहे. हे तिसरं आहे. हे चौथं भांडं आहे व इथे मी आणखी अर्ध भांडं पाणी टाकलेलं आहे. मी जे पीठ मोजलं ते 2.25 भांडे झालं होतं. त्यासाठी इथे मी 4.5 भांडे पाणी घेतलेलं आहे. म्हणजेच 1 भांडं पिठासाठी आपल्याला दुप्पट पाणी ठेवायचं आहे. पाणी गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर यामध्ये आपल्याला 2 चमचे पापड खार घालायचं आहे. पापड खारामुळे पापड छान फुलतात व ते छान खुसखुशीत असे बनून तयार होतात. इथे मी 2 चमचे पापड खार घातलेला आहे. तसेच यामध्ये आपल्याला पांढरे तीळ घालायचे आहेत. इथे मी 4 चमचे पांढरे तीळ धुवून घेतलेले आहेत, कारण जेणेकरून याच्यामध्ये काही मातीचे खडे असतील तर ते पूर्णपणे निघून जातील, म्हणून इथे मी तीळ धुवून घेतलेले आहेत. हे मिक्स करायचं आहे व झाकण ठेवून या पाण्याला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे. 3 ते 4 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. आता गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो करायची आहे व यामध्ये आपल्याला आपण जे नाचणीचं पीठ तयार केलेलं आहे ते घालायचं आहे. तुम्हाला जर एकटीला एवढ्या पापड्या करणं शक्य नसेल तर तुम्ही यामधील अर्ध पीठ किंवा 1 ग्लास पीठ शिजवून सुद्धा हे नाचणीचे पापड करू शकता. व पापड करण्यासाठी जर दोघी तिघी असतील तर 1 किलो नाचणीच्या पिठाचे पापड अगदी तासाभरात बनून तयार होतात. आता पीठ घातल्यानंतर हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. आता इथे तुम्हाला मिश्रण पातळ दिसत असेल, परंतु जसं जसं हे पीठ वाफत जाईल तसं हे मिश्रण छान घट्ट होत जातं. हे पीठ पाण्यामध्ये मिक्स करते वेळी अगदी सावधगिरीने करा, कारण हे मिश्रण खूप गरम आहे. आता इथे मी चमच्याच्या साहाय्याने याप्रमाणे प्रेस करत हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे. इथे तुम्ही पाहू शकता हे छान पाण्यामध्ये पीठ मिक्स झालेलं आहे व जसं हे पीठ पाण्यामध्ये शिजत आहे तसं हे छान घट्टसर असं होत आहे. हे सर्व करते वेळी आपल्याला गॅसची फ्लेम ही एकदम लो ठेवायची आहे, जेणेकरून उकळलेलं पाणी पटकन बाहेर येणार नाही. त्यामुळे लो फ्लेमवरतीच हे पीठ व्यवस्थित असं हाटून घ्या. तर चमच्याच्या साहाय्याने याप्रमाणे थोडंसं पीठ आपल्याला हाटून घ्यायचं आहे, जेणेकरून याच्यामध्ये गुठळ्या अजिबात होणार नाहीत. आता इथे मी हे पीठ छानपैकी हाटून घेतलेलं आहे. आता या पिठावरती आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे व 5 ते 6 मिनिटे हे पीठ आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. आता इथे पीठ आपलं वाफत आहे तोपर्यंत इथे मी एक प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली आहे. आता या पिशवीला आपल्याला आतल्या बाजूने तेल लावायचं आहे. ही पिशवी आपण पीठ मळण्यासाठी वापरणार आहोत. प्लॅस्टिकची पिशवी वापरण्याऐवजी तुम्ही एखादं फडकं ओलं करून ते सुद्धा पीठ मळण्यासाठी वापरू शकता. आता इथे 5 ते 6 मिनिटे झालेले आहेत. आपण झाकण काढून पाहूया. पिठाला छान अशी वाफ आलेली आहे. पीठ छान वाफलेलं आहे. आता परत एकदा चमच्याने आपण व्यवस्थित असं हे पीठ मिक्स करून घेऊया. आता इथे आपण ज्या पिशवीला तेल लावलेलं होतं त्या पिशवीमध्ये आपल्याला हे पिठाचं मिश्रण घालायचं आहे. थोडं आपल्याला पिठाचं मिश्रण घ्यायचं आहे. आता इथे मी 2 चमचे हे पिठाचं मिश्रण घेणार आहे. तर आपल्याला लागेल असं आपण हे पिठाचं मिश्रण घेणार आहोत व बाकीचं मिश्रण छान पॅक असं झाकून ठेवायचं आहे. ते गरम राहिलं पाहिजे. आता आपल्याला ही पिशवी याप्रमाणे बंद करायची आहे व हे पीठ याप्रमाणे आपल्याला मळून घ्यायचं आहे, जेणेकरून याच्यामध्ये काही गुठळ्या असतील तर त्या सुद्धा निघून जातील व हे पीठ छान एकजीव असं होईल व पापड करणे आपल्याला सोपे जाईल. हे पीठ आणखी गरमच आहे, त्यामुळे हे तुम्हाला सोसवेल याप्रमाणे व्यवस्थित असं मळून घ्या. 1-2 मिनिटानंतर इथे तुम्ही पाहू शकता हे पीठ छानपैकी मळून तयार झालेलं आहे. एकदम सॉफ्ट असं हे पीठ बनून तयार झालं आहे. आता हे पीठ गरम आहे तोपर्यंतच आपल्याला याचे पापड तयार करायचे आहेत. आता इथे मी पुरी प्रेसचा वापर केलेला आहे. खाली एक प्लास्टिक ठेवलेलं आहे, त्याला तेल लावून घेतलेलं आहे. त्यावरती पिठाचा गोळा ठेवलेला आहे छोटासा व वरती एक प्लास्टिक ठेवलेलं आहे. पुरी प्रेसच्या साहाय्याने प्रेस करून आपल्याला हे पापड तयार करायचे आहेत. पुरी प्रेस नसेल तर तुम्ही एखाद्या ताटावरती याप्रमाणे प्लास्टिक ठेवून व त्यावरती वाटीने फिरवून हे पापड तयार करू शकता. तर याप्रमाणे हलकंसं प्रेस करून आपल्याला हे पापड तयार करायचे आहेत. हे पापड अगदी झटपट बनवून तयार होतात. इथे तुम्ही पाहू शकता किती छान असा हा पापड बनवून तयार झालेला आहे. आता हा तयार केलेला पापड आपण वाळण्यासाठी टाकूया. इथे मी घरामध्येच फॅनच्या हवेखाली हे पापड वाळवून घेणार आहे व दुसऱ्या दिवशी आपल्याला ते उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत.
तर याचप्रमाणे इथे मी दुसरा सुद्धा पापड तयार केलेला आहे. तर याचप्रमाणे आपण सर्व पापड तयार करून घेऊया व कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेऊयात. आता इथे मी 1 दिवस पापड हे फॅनच्या हवेला वाळवलेले आहेत व दुसऱ्या दिवशी कडकडीत उन्हामध्ये हे पापड वाळवून घेतलेले आहेत. एकदम छान असे हे नाचणीचे पापड बनून तयार झालेले आहेत व एकदम खमंग असे बनून तयार झाले आहेत. बनवायला अगदी सोपे आहेत हे पापड. आता हे पापड आपण तळून पाहूया. इथे तुम्ही पाहू शकता किती पापड फुललेला आहे. आपण तयार केलेल्या पापडपेक्षा हा पापड दुप्पट फुललेला आहे. एकदम छान असे हे पापड बनून तयार झालेले आहेत. इथे मी दुसरा सुद्धा पापड तुम्हाला तळून दाखवलेला आहे. छान खुसखुशीत असे हे नाचणीचे पापड आपले बनवून तयार झालेले आहेत. तर अशा प्रकारे आपले हे छान खुसखुशीत व खमंग असे नाचणीचे पापड बनवून तयार झालेले आहेत. अगदी दुप्पट फुलणारे हे नाचणीचे पापड बनवायला सुद्धा अगदी सोपे आहेत. हे नाचणीचे पापड तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा खूप आवडतील. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तसेच नाचणीच्या पापडची रेसिपी आवडल्यास रेसिपीला नक्की लाईक करा व शेअर करा. तसेच बेल आयकॉन क्लिक करायला अजिबात विसरू नका. वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मग आपण भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.